ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पाबळ-केंदूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या गट गणांचं आरक्षण जाहीर झालंय। सोशल मीडियावरती इच्छुक उमेदवारांच्या व्हिडिओंचा भडीमार सुरू झाला आहे, त्यामुळे अनेकांच्या राजकीय आशा अपेक्षा पल्लवित झाल्यात। सध्या पाबळ-केंदूर गटामध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शुभेच्छांचे बॅनर, विकासाभिमुख संदेश आणि सामाजिक कार्याची असलेल्या पोस्टचा धुमाकूळ सुरू आहे। तर काहींनी तर जनसेवक, आपला माणूस, दानशूर व्यक्तिमत्व, सच्चा कार्यकर्ता, आधुनिक श्रावणबाळ, फक्त साहेबांचंच, नवीन पर्व, युवा सर्व, दादांचा वादा अशी भूषणं लावून आपली प्रतिमा समाजभिमुख असल्याचं दाखवण्यास सुरुवात देखील केली आहे। तर एकीकडे निवडणुकीच्या तारखा आणि पक्षांचे अधिकृत तिकीट वाटप अद्याप स्पष्ट झालेले नसताना इच्छुकांनी मात्र प्रचार मोहिमेला सुरुवात करत एकमेकांच्या समोर दंड थोपटून सोशल मीडियावरती वॉर सुरू केलाय। मात्र पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटामधील जाहीर झालेलं आरक्षण स्थानिक राजकारणामधील अनेक समीकरणं बदलणारं ठरणार आहे। एकीकडे ज्येष्ठ दिग्गज नेत्यांची मनामधील गणित कोलमडणार आहेत आणि नव्या चेहऱ्यांसाठी दारं खुली होण्याचे संकेत मिळतात। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण ढवळून निघतंय। आपल्या मर्जीमधील उमेदवार निवडून आणण्यासाठी नेते मंडळींनी हालचाली सुरू केल्या आहेत। तर समाजभिमुख नवे चेहरे समोर येत असताना त्यांचे स्वतंत्र स्वागत होताना दिसतंय। राजकीय गणितांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकीकडे इच्छुक उमेदवार, मयत, दशक्रिया, विवाह सोहळे, देवाचे कार्यक्रम, भंडारे, नवजात बालकांचे नामकरण सोहळे याकडे कधी लक्ष न देणारे आता आवर्जून या ठिकाणी हजेरी लावतायत। प्रसंगाचे गंभीरता लक्षात न घेता उमेदवार म्हणून आपली चांगली बाजू मांडण्याचा केविलवाना प्रयत्न ही लोक करतायत। या राजकीय शर्यतीची समीकरणं जरी सोपी वाटत असली तरी मोठी गुंतागुंत निर्माण होणार आहे। जनशक्ती, धनशक्ती, समाजभिमुख कामांना प्राधान्य देणारी ही निवडणूक ठरणार आहे। राजकीय पक्षात देखील संघटनात्मक हालचालींना वेग आलाय। कार्यकर्त्यांच्या बैठका, गटबाजी, पोस्ट शेअरिंग आणि शुभेच्छांचा मुक्त हस्ते वर्षाव यामधनं पुढील रणनीतीची चुणूक या माध्यमामधनं दिसू लागली आहे। तर एकीकडे पक्षनिहाय अंतर्गत वाद चव्हाट्यावरती येऊन त्याचा उद्रेक होतोय। या राजकीय रणनीतीमध्ये निवडणुकीमध्ये सोशल मीडिया हेच प्रचाराचं मुख्य रणांगण ठरणार आहे असं स्पष्ट दिसतंय। स्थानिक पत्रकार ज्यांच्या बाजूने तो विजयी झाल्याचे यामागील पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटाचा इतिहास आहे। तसं पाहिलं तर आता कोण कोण मैदानामध्ये उतरणार, कोण बाजी मारणार आणि कोणाला बाजूला व्हावं लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। परंतु या सर्व राजकीय धावपट्टीवरती सोशल मीडिया ज्यांच्या हाती तोच सिकंदर होणार एवढं मात्र निश्चित। आतापर्यंत पाबळ-केंदूर गटामधनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी अनेक सदस्य निवडून गेले, परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणावं तेवढे कर्तबगारीची कामं झाली नाही। त्यामुळे मतदार नाराज आहेत। निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी होत आहे। त्या दृष्टिकोनामधनं ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या बैठका, मेळावे सुरू आहेत। नवीन उमेदवार देण्यासाठी विचार विनिमय देखील वरिष्ठ पातळीवरती होतोय। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाटा पक्ष यासह अनेक राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे। स्वयंघोषित उमेदवार यांनी युती आघाडीची वाट न पाहता वन मॅन आर्मी निवडक कार्यकर्ते घेऊन प्रचार यंत्रणा यामध्ये सक्रिय केली आहे। तर एकीकडे स्थानिक समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्व, आधुनिक श्रावणबाळ यांचा वाढता लोकसहभाग, वाढती लोकप्रियता ज्येष्ठ आणि पक्षश्रेष्ठ राजकारण्यांसाठी मात्र चिंतेचा विषय ठरतोय। पारंपरिक राजकारणाच्या चौकटी मोडून थेट जनतेच्या हृदयामध्ये स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांच्या लोकप्रियतेमुळे स्थानिक पुढाऱ्यांमध्ये हळूहळू नाराजी आणि धाकधूक दिसून येते। असे असताना मेळावे, संपर्क, बैठका, उमेदवार चाचपणी या माध्यमामधनं या नेत्यांनी आता एकत्र येऊन अंतर्गत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे। तर पंचायत समिती करता देखील रस्सीखेच सुरू आहे, पक्षीय चाचपणी सुरू आहे। तर केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटाच्या आगामी निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच मतदारांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून येतो। उत्साहाचं कारण म्हणजे या गटामधील जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार जनतेमध्ये मिसळून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होताना दिसतायत। त्यामुळे प्राथमिक दृष्टीनं ही निवडणूक दुरंगी किंवा तिरंगी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यावेळी झेडपी सदस्य कोण होणार हा प्रश्न पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटात
चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय, तर पंचायत समिती सदस्य पदासाठी इच्छुक असणाऱ्या स्थानिक उमेदवारीनं तयारीला लागण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान परिसरात गुप्त बैठका, शुभेच्छा बॅनरबाजी आणि गावागावात राजकीय गाठीभेटींची लगबग सुरू झाली आहे. अनेक कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी देवदर्शन, मंडळांना देणगी, अन्य मार्गानं नव्या युक्ती क्लुप्त्या आजमावत आहेत. मात्र तिकीट कोणाला मिळणार याकडे मतदारांचं लक्ष लागलंय. तर निवडणुकीमध्ये आजचा आमदार विचारशील आणि जागरूक असून तो फक्त पक्षनिष्ठेवरती मत देत नसून उमेदवाराच्या प्रत्यक्ष कामगिरी, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि वर्तमानावरती ठरणार आहे. तर जाती आणि राजकीय समीकरणांसोबतच मतदारांचा मूड ओळखणं हेच यशाचं मास्टर माइंड ठरणार आहे. सोशल मीडियावरती प्रचाराचा झगमगाट जरी असला तरी स्थानिक प्रश्नांवरती दिलेलं उत्तर, प्रत्यक्ष जनसंपर्क आणि आर्थिक बाजू भक्कम या गोष्टी मतदारांना जिंकण्याचं प्रभावी साधन ठरणार आहे. तोच जिल्हा परिषदेचा मास्टर माइंड ठरणार आहे. पण या सर्व निवडणुकीमध्ये किंगमेकर म्हणून स्थानिक पत्रकार यांची भूमिका सक्षम ठरणार आहे. उमेदवार बद्दल आणि त्यांच्या विकासाचं व्हिजन मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मतदार आणि उमेदवार यांच्यामधील दुवा म्हणजे पत्रकार असणार आहेत. त्यामुळे स्थानिक पत्रकार काय भूमिका घेत आहेत आणि ज्यांच्यासोबत जातील त्यांचा विजय तिलक निश्चित आहे, असा इतिहास मागील अनेक निवडणुकीमध्ये आहे. सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर.